नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही काय करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत आज ठाकरे यांची भेट घेणार आहे अशी माहिती आहे. संजय राऊत म्हणाले की काल मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर अंगात उत्साह संचारलेला आहे. ट्रीटमेंट चालूच राहील, पण ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्यांनी या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरायलाच पाहिजे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही पोस्टर्स लागलेले आहेत. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करण्यासाठी पोस्टर्स लागलेत. मात्र त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नाहीत. सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे पोस्टर काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहिता भंग होत आहे. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि या सरकारच्या लोकांना काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत पुढे म्हणाले की निवडणुका जाहीर होण्याआधी 10 मिनिटांआधीपर्यंतच शासनाचे आदेश निघत होते. निधी संदर्भात नगर विकास खात्यांचे आदेश निघत होते. विकासाच्या घोषणा होत होत्या. त्या पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग 4 वाजता निवडणुकीची घोषणा करते. हा आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहात. हा निवडणुकीत पैशाचा वाटप प्रचंड होणार आहे. 15 लाखांची मर्यादा आहे. निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकेल का की सत्ताधारी पक्ष फक्त 15 लाखांवर थांबणार आहे? जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये 100-150 कोटी खर्च करतो. सत्ताधारी पक्षांनी नगरसेवक फोडण्यासाठी, विकत घेण्यासाठी 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च केले. तो 15 लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहे का? निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.